सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणे श्रेणीतलं आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक. आणि त्यातली जी सध्या आपली कथा चाललेली आहे तिचं नाव आहे अपूर्व सायकल शर्यत. काल आपण बघितलं की फास्टर फेणे त्या खोपटातून कसा निसटला होता आणि परत पुण्यात आला होता, पण त्याची सायकल मात्र मिळत नव्हती. तर आता बघूया तो त्या सायकल शर्यतीत कसा भाग घेऊ शकतो आणि तो जिंकतोय किंवा काय. सुरू करते. फास्टर फेणेचा जयघोष करीत मित्रांनी त्याला खांद्यावर घेतलं तेव्हा तो अंमळ चिडूनच म्हणाला, हे पहा, मी रेस जिंकणार म्हणून तुम्ही एवढे खुशीत आलात ना? अर्थात. मग माझे असे लचके तोडू नका. सायकल चालवण्यासाठी माझे पाय तरी शाबूत राहू द्या. सायकल? खरं म्हणजे पाय होते, पण सायकल कुठे जागेवर होती? खरोखरीच मोठी पंचायत झाली होती. शर्यतीचा मुहूर्त काळ भरत आला होता आणि इकडे फास्टर फेणेजवळ सायकलच नव्हती. पेपर लिहायला स्कॉलर तयार, पण बिचाऱ्याजवळ पेन नाही. तसं आता झालं. आता आपण जरा त्या डाकूंच्या डेऱ्यात डोकावूया का? बन्या आणि सुभाष यांना फसवून त्यांची उचलबांगडी करणारे इसम म्हणजे खरोखरीच रंभाजीरावांनी नेमलेले गुंड होते. फास्टर फेणेचा काटा दूर करून येन केन प्रकारेनं आपल्या कुलदीपकाचा उजेड शर्यतीच्या मैदानावर पडावा म्हणून ही क्लुप्ती त्यांनी केली होती. अर्थात ही गुंडगिरी आपल्या अंगलटी येऊ नये म्हणून त्यांनी चोख बंदोबस्त केला होता. सुखवस्तू घरच्या पोरांना पळवून त्यांच्या आईबापाकडून पैसे उकळणारे बदमाश जगात असतातच. तशाच एका टोळीनं हे घाणेरडं काम केलं असा आभास ते उत्पन्न करणार होते. त्यासाठी या दोन्ही मुलांना, त्यांच्या वडिलांना गुंडाकडून ते धमकीची बनावट पत्रेही लिहिणार होते. आपलं काम फत्ते करून गुंड घरी आले तेव्हा रंभाजीरावांचा जीव भांड्यात पडला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी भांडं एकदम उकळायला लागलं आणि त्यांची आग झाली. पहाटे पहाटेच त्यांच्या कानावर बातमी आली, तीही की फास्टर फेणे परतला असून रेसमध्ये भाग घेणार आहे. त्यांनी तिरीमिरी सरशी आपल्या गुंडमित्रांना समन्स धाडलं. काय रे, ही काय भानगड आहे? फास्टर फेणे बाहेर कसा आला? काय की साहेब, आम्ही तर लई कडक बंदोबस्त केलता. एक, टाळं बी ठोकलं होतं मणभर वजनाचं. दुसरा, आणि खिडकी बी होती की लई उंचावर, लोखंडी गज होते तिला. मग फास्टर फेणेच्या हाताचा साप बनून बाहेर आला की काय? त्याच्या उंगळीची कानस बनून तिचं गज चिरला. असं म्हणून रंभाजीरावांनी 2-4 शिव्या हसडल्या. मग ते म्हणाले, त्याची सायकल बी तुम्ही लंबे केलीत नवं का? ते तरी पाप आपल्या अंगलटी आहे ना ग. तुम्ही असं करा. कसं? ती सायकल मुकाटपणी या कानाचं त्या कानाला कळू न देता त्याच्या ग्राउंडवर नेऊन ठेवा. लाईनीत पर एक करा. काय? त्यांच्या कानात रंभाजीरावांनी कुसबूस केली. सायकल कंडम करून ठेवा. काय बी करा. बाल काढा, पंक्चर करा, हँडल वाकडं करा, ब्रेक तोडा. बरं बरं, ते आमच्याकडे लागलं, गुंडजोडी म्हणाली आणि सलाम करून चालती झाली. त्या पाप्यांच्या मागे आपण कशाला फार वेळ फिरायचं? चला परत आपल्या हिरोकडे. आपल्या सर्व मित्रांच्या, सुभाष देसाईच्या पण शुभेच्छा घेऊन बन्या उर्फ फास्टर फेणे शर्यतीच्या मैदानावर पोचतो तेव्हा त्याच्यावर थक्क होण्याची पाळी आली. आपली सायकल चोरीला गेली तेव्हा दुसरी सायकल वापरण्याची स्पेशल केस म्हणून आपल्याला परवानगी द्यावी अशी विनंती करण्याच्या बेताने फास्टर फेणे कचेरीकडे निघाला होता. पण तिथे पोचताच त्यानं चकित होऊन टॉक केलं. पुण्यातल्या 17 शाळांच्या 17 सायकली तिथे सर्व तयारीनिशी उभ्या होत्या. जसं काही हुकमाची वाट पाहत रणांगणावर उभे ठाकलेले रणगाडेच. आणि त्या 17 त्याची आवडती हर्क्युलिस पण होती, अगदी तिच्या नंबरावर लाईनीत उभी. बन्याने आश्चर्याने सायकलीकडे पाहिलं आणि आनंदाने तिला मिठा मारण्यासाठी तो पुढे सरसावणार इतक्यात एका स्वयंसेवकानं त्याला मागं खेचलं. तिथे जायला आता परवानगी नाही. तू शर्यतीत भाग घेतलायस ना? होय. मग कचेरीत जाऊन प्रमुखांना भेटा, ते तुला सूचना देतील. फास्टर फेणे कचेरीत गेला. तिथे त्याचे 16 प्रतिस्पर्धी वाटच पाहत होते. त्यात अर्थात इंद्रू इनामदार पण होता. फास्टर फेणे हजर झालेलं पाहून त्याला नवल वाटलं आणि कपाळावर आठ्याही चढल्या.
मग त्याने जिबली बाहेर काढून बन्याला वेडावलं. बन्यानं त्याच्याकडे तिरस्कारानं पाहत 2 बोटांनी नाक धरून ते जोरात शिंकरलं. इतक्यात एक स्वयंसेवक जवळ आला आणि त्यानेही जुगलबंदी थांबवली. तुम्हाला काय पराक्रम करायचा असेल तो मैदानावर करा, इथे नको, तो दरडावून म्हणाला. स्पर्धकांना सूचना देण्यात आल्या. शर्यत 3 मैलांची होती आणि त्यासाठी सोलापूर रोडचा हा सबंध भाग त्या दिवशी 1 तासपर्यंत रहदारीला बंद ठेवलेला होता. उमेदवारांना 5-5 जणांचे गट करून सोडण्यात येणार होतं. चौथ्या म्हणजे शेवटच्या गटात अर्थातच 2च सायकली होत्या. 10-10 मिनिटांच्या अंतराने एक गट सुटणार होता आणि प्रत्येक गटाच्या 2 बाजूंनी 2-2 फटफटीवाले त्यांना निरीक्षक म्हणून साथ देणार होते. प्रारंभस्थानापासून 3 मैलांवर म्हणजे रामटेकडीच्या समोर रस्त्यावर एक ठळक रेषा आखण्यात आली होती. तिथे बावटे घेऊन स्वयंसेवक उभे होते. ही हद्द जो सर्वात कमी वेळात गाठील तो या स्पर्धेत चॅम्पियन ठरणार होता. रेसकोर्स हे शर्यतीचं प्रारंभस्थान होतं. त्या मैदानावर 7 वाजेपासून प्रेक्षकांची तुडुंब गर्दी उसळली होती. त्यात विद्यार्थ्यांचा भरणा खूपच होता. मुले मुली सगळेजण हिरिरीने रेस पाहायला जमले होते. स्पर्धक कुमारांचे आईबाप नातेवाईकही हौसेने मुलांना प्रोत्साहन द्यायला आले होते. 8 वाजायला 5 मिनिटं असताना टाळ्यांच्या गजरात पहिल्या गटातले आपापल्या सायकली हातात धरून रेषेवर उभे राहिले. बरोबर 8 वाजता पंचांनी शिट्टी वाजवली आणि शर्यतपटूंनी आपापल्या सायकलींवर ढांग मारून प्रयाण केलं. बालप्रेक्षकांनी आरडून ओरडून जल्लोष केला. जो तो आपल्या आवडत्या स्पर्धकाला बकप बकप, शाबास, आगे बढो, हटाव, उसको पीछे हटाव असं म्हणून उत्तेजन देऊ लागला. काही मुलांनी तर आरड्याओरड्याबरोबर उड्याही मारल्या आणि सारं क्रीडांगण डोक्यावर घेतलं. 3-4 मिनिटं झाली आणि सायकलवीर दृष्टीआड झाले. तेव्हा कुठे इथली ही गडबड थांबली. पण दूर ती चालूच होती, कारण रस्त्याच्या दुतर्फा शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या रांगा लागलेल्याच होत्या. आणि मग दुसऱ्या गटासाठी असाच गलबला सुरू झाला. कर्मधर्मसंयोग फार विचित्र होता. नुसताच विचित्र नाही, डबल विचित्र. एकतर फास्टर फेणेचा नंबर अखेरच्या गटात लागला होता. ते बरोबरच आहे म्हणा, कारण आज चेकिंग सुरू झालं तेव्हा त्याची सायकलच कुठे सापडत नव्हती आणि मग नकळे. पण जेव्हा ती अचानक कशी सापडली तेव्हा ताबडतोब तिचा नंबर शेवटच्या गटात घातला गेला. या गटात दुसरा एकच उमेदवार होता आणि दुसरा विचित्र योग हा की तो होता फास्टर फेणेचा कट्टर शत्रू इंद्रूपाळ. संपलेल्या शर्यतीचे निकाल टेलिफोनवरून आले होते. त्यावरून आतापर्यंतचा उच्चांक 9वीचा होता. त्या शाळेच्या कोणाकुमार शेळकेने अवघ्या 6 मिनिटात शर्यत तोडली होती. सांगायचा विशेष हा की ज्याच्याबद्दल मेरवान हायस्कूलने एवढ्या अपेक्षा बाळगल्या होत्या त्या जहांगीर पस्ताकियावर त्याने 20 सेकंदांनी कुरघोडी केली होती. त्यामुळे 9वीच्या मुलांना विजयश्रीचा उन्माद चढला असून त्यांनी टाळ्यांचं चक्क भजनच सुरू केलं होतं. आणि मग चौथी म्हणजे शेवटची रेस निघण्याच्या पावित्र्यात उभी राहिली. अवघ्या 2 उमेदवारांची रेस, खरी खुरी चुरशीची रेस. फास्टर फेणे आणि त्याच्याविरुद्ध इंद्रू इनामदार. प्रेक्षकातही आता चुरस लागली होती. विद्याभवनचा फास्टर फेणे आपल्या पायांनी जसा मारुतीसारखा धावतो तसाच पायगाडीही तो मरुत वेगाने पिटाळतो अशी वंदता होती. विद्याभवनामधला एक प्रसिद्ध जोक असा होता की फास्टर फेणेची हरक्युलियस म्हणजे सायकल नाही, तो सायक आहे. सायक म्हणजे बाण. साहजिकच फास्टर फेणे सायकल हाताशी धरून उभा राहिला तेव्हा सर्वांनी जयनादात त्याला निरोप दिला. फास्टर फेणे सायकल हाण, अजिंक्य चषक मिळवून आण, अशा घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं. त्या जयध्वनींनी बिचारा इंद्रू क्षणभर नर्व्हस झाला तर नवल नाही, पण तोही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्यानेही नकली रुबाबातच आपल्या पाठीराख्यांकडे पाहिलं. लगेच एक मोठी ललकारी उठली. सुजा रे इंद्रू इनामदार, सारे चित तुला कोण गाठणार. इंद्रू इनामदारानेही आपले बाहू फुरफुरू लागलेले बघितले. त्याने खाली पेडलवर पाय दाबला
आणि वरच्या खालच्या ओठांवर दात दाबले. मग त्याने कमालीच्या तुच्छतेने फास्टर फेणेच्या वाळकुड्या देहाकडे पाहिलं. एखाद्या बैलानं बेडकुळीकडे पाहावं तसं. इतक्यात शिट्टी वाजली. दोघेही स्पर्धक सायकलस्वार झाले आणि सायकली साणकन सुटल्या. दोघांनी आपली डोकी खाली वाकवून हँडलला जवळजवळ टेकवली होती. मागून पाहणाऱ्याला असं वाटावं की सायकली जशा काही नुसत्याच सुटल्या आहेत, बिगर स्वाराच्या सायकली, किंवा निदान बिगर डोकंस्वारांच्या सायकली. दुतर्फा उभे असलेले प्रेक्षक दणदणीत घोषणा देत होते, हात हलवीत होते, नाचत होते. पण अहो आश्चर्यम, निघाल्यापासून मिनिटभरातच काय चमत्कार झाला पहा. फास्टर फेणेच्या सायकलने दगा दिला. तिच्या मागच्या चाकातून अकस्मात एक धार उडू लागली, तुषार रेषा, आणि चाकाच्या गतीबरोबर ती तुषार रेषाही गरगर फिरू लागली. एकीकडे पेडल मारीत फास्टर फेणे कमालीच्या आश्चर्याने त्या प्रकाराकडे पाहू लागला. काय आहे तरी काय हा प्रकार? त्याच्या डोक्यात कसले तरी चक्र घुमू लागले. फास्टर फेणे काव्य गुणगुणू लागला. इज इट अ पंक्चर? अ डॅम्ड बॅड पंक्चर? बट हाऊ हॅज इट गॉट हर टू थ्रो आउट वॉटर? बिचाऱ्या फास्टर फेणेला खरी गोष्ट माहीत नव्हती, पण त्याच्या प्रतिस्पर्धेला ती माहीत असावी, आणि म्हणूनच त्यानं एकदा फास्टर फेणेकडे पाहून डोळे मिचकावले होते. आपली युक्ती फळाला आल्याचा आनंद त्याच्या नजरेत होता. त्याला आता निश्चित असं वाटत होतं की सीमारेषा आधी गाठेल तो स्वतःच, इंद्रू इनामदार. या घटनेमागे रहस्य असं होतं की रंभाजीरावांच्या गुंडांनी त्यांच्याच खास सांगण्यावरून ही गुंडगिरी केली होती. त्याच्या सायकलीच्या मागच्या चाकातली हवा त्यांनी काढून टाकली होती, आणि मग मागच्या अंगणात एका बादलीत घाणेरडं पाणी होतं, ते त्यांनी ट्यूबमध्ये हवेऐवजी भरलं. नंतर त्यांनी सुईच्या टोकाने अलगद एक चित्र त्याच्या टायर ट्यूबला पाडून ठेवलं होतं. जास्त नाही, एकच. हो, उगीच कोणाच्या डोळ्यात भरायला नको. या दुष्ट कारवाईचा परिणाम चटकन दिसला नाही, पण आता टायरवर दबाव येताच छिद्रातून पाण्याची धार उडू लागली. फास्टर फेणेच्या लक्षातच येईना हे कसलं लचांड उद्भवलं. पण मग जेव्हा इंद्रू त्याला खिजवून पुढे पळाला, तेव्हा खरा प्रकार त्याच्या लक्षात आला. हेही कारस्थान इंद्रू इनामदाराचंच होतं. भयंकर भडकून त्याने सायकल तशीच रेटली. कमालीच्या त्वेषाने तो आता पेटला होता आणि पेडल मारत मारत पुढे जात होता. 10 सेकंदात तो पुन्हा इंद्रूच्या लगत आला, पण इंद्रूशी त्यानं आणखीनच लगट केली, इतकी की जवळजवळ त्याच्या सायकलीला चाटून त्याची सायकल पुढे गेली. इंद्रू इनामदार आ करून पाहत राहिला, आणि त्याच्या त्या आमध्ये फास्टर फेणेच्या सायकलीने आपली अमृतधार ओतली. इतकंच नव्हे तर इंद्रू डोळे फाडून पाहत होता ना, त्यामुळे त्याच्या डोळ्यांनाही ती धार चांगली झोंबली. इंद्रू इनामदाराच्या डोळ्यांची झणझणून आग झाली. त्याच्या घशालाही ते पाणी चरचरून डसलं. इनामदाराने गदगदून आपली मान हलवली. त्याचा आपल्या हँडलवरचा ताबा सुटला आणि बेभान होऊन वेडीवाकडी वळणं घेत त्याची सायकल रस्त्याच्या कडेला जाऊन बाजूच्या गटारात गडगडली. इंद्रू इनामदाराचं धूर खाली कोसळलं. इकडे फास्टर फेणे मागे न पाहता सायकल दामटीत होता. त्याचे हाडकुळे पाय द्रुतगतीने खालीवर होत होते, इंजिनाच्या दांड्यासारखे. सायकलीची चाकं अशा वेगानं फिरत होती की चाकाच्या भिरभिरणाऱ्या काड्या कुणाला दिसतसुद्धा नव्हत्या. आणि गंमत अशी की मागच्या चाकातून उडणारे कारंजे पण केव्हा स्थगित झालं होतं. ती धार आता थांबली होती का? आतलं पाणी संपलं म्हणून? नाही, अजून निम्म्याच्या वर ट्यूब पाण्यानं भरलेली असावी, कारण चाकाला दबाव झकास मिळत होता आणि ते चांगलंच सफाईनं फिरत होतं. मग हा चमत्कार कसा काय घडला? बालमित्रांनो, तुम्हीच आठवून पहा, त्या चाकात भरलेलं पाणी स्वच्छ होतं का? नाही, ते भाज्या धुतलेले खराब पाणी होते. त्यात बारीक खडे असतील, कसली तरी देठं असतील, त्यातलीच काहीतरी गदळ फिरता फिरता त्या छिद्रात स्थानापन्न झाली असेल आणि छिद्र बुजून फवारा आपसूक बंद पडला असेल. देवाची करणी आणि सायकलीत पाणी शिल्लक राहिलं, संपलं नाही. काही असो, जिद्दीला पेटलेला फास्टर फेणे आता तीव्र वेगात सायकल हाणीत होता. मागे पुढे आजूबाजूला तो कुठेही पाहत नव्हता. तो पाहत होता फक्त नाकासमोरची ती सीमारेषा. आणि हा हा म्हणता बन्याची हरक्युलिस
सीमारेषेवर पोहोचली. फास्टर फेणे रेषा पार झाला त्याच क्षणी एका स्वयंसेवकाने शिट्टी वाजवली आणि दुसऱ्याने पावटा खाली केला. घड्याळ्यातला सेकंद काट्यावर नजर खिळवलेल्या पंचांनी हात वर करून निकाल दिला. 5 मिनिटं 45 सेकंद. द विनर. तत्क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि हर्षोत्फुल्ल प्रेक्षकांच्या झुंडी 3 बाजूंनी गर्जना करीत बन्याला घेरायला आल्या. पण पायाखालची सायकल झुगारून देऊन फास्टर फेणेचा देह केव्हाच निश्चित पडला होता. त्याला उठायला आणखी 5 मिनिटं आणि 45 सेकंद जावी लागले. दरम्यान टेलिफोनवरून ही सुवार्ता घणघणत 3 मैलांवरच्या प्रारंभस्थानाकडे गेली होती. विद्याभवनात हर्षाची वर्षा पसरली. सुभाष देसाई धरून फास्टर फेणेचे सगळेच बालमित्र इतके बेहोश झाले की त्यांना आता धीर निघेना. आपल्या दिग्विजयी मित्राला भेटण्यासाठी ते नगर रोडवरून वेगवान धावत सुटले. कुणी सायकलीवर, कुणी स्कूटरवर, कुणी पायी. दरम्यान कुणीतरी इंद्रूला उचलून रुग्णवाहिकेत टाकलं आणि गावाकडे नेलं. त्याला असं बेभान होऊन कोसळायला नेमकं काय कारण घडलं हे प्रेक्षकांना शेवटपर्यंत कळलं नव्हतं. सायकलीतून निघालेली ती पाण्याची धार इतकी सूक्ष्म होती की ती लांबून कोणाला दिसणंही जवळजवळ अशक्य होतं. फटफटीवाल्यांना ती दिसली असेल म्हणावं तर एक बराच पुढे गेलेला होता आणि दुसरा बराच मागे होता. त्यामुळे त्यांच्याही ते लक्षात आलं नव्हतं आणि इंद्रूकडून झाकली मूठ कधी उघडली जाणार नव्हतीच. पण साधं पाणी झोंबावंच का अशी आणखी एक सूक्ष्म शंका तुम्हाला भेंडावत असेल. उत्तर साधं आहे. पाणी साधं नव्हतं. तुम्हाला मगाशी सांगितलं ना, ते भाज्या धुतलेलं पाणी होतं. आणि नुसत्या साध्या भाज्या नाहीत. रंभाजीरावांच्या पत्नीने त्या दिवशी मोठ्या हौसेनं मिरच्या चिरून त्या धुतल्या होत्या. साहजिकच पाणी अंमळ झोंबरच होतं. त्या माऊलीला बिचारीला काय कल्पना की आपले पतिराज हे पाणी आपल्या चिरंजीवांच्या कल्याणासाठी वापरणार आहेत. तर मंडळी, अशी ही मजेशीर सायकल शर्यत आवडली ना? तर आता मे महिन्यामध्ये आपण ह्याच्या पुढच्या गोष्टी वाचणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.